सागर नावाचा एक तरुण पुणे शहरामध्ये राहत होता. त्याला पुण्यातील बुधवार पेठेमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्याला पुन्हा तिथे जाण्याची अजिबात सुद्धा परवानगी नव्हती. त्याचे 2 लग्न झाले होते, पण त्याच्या दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या होत्या. त्यामुळे वयाच्या 30व्या वर्षी तो एकटाच राहत होता. त्याच्या आयुष्यात जी कोणती मुलगी यायची ती काही दिवसांनी त्याला सोडून जायची. पण त्याला त्या सोडून का जायच्या आणि त्याला बुधवार पेठेत बंदी का घातली होती याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सागर आपल्या घराजवळच सलूनचे दुकान चालवत होता. त्याचे आई वडील म्हातारे झाले होते आणि त्याला एक बहीण होती जिचे लग्न झालं होतं. सागर आपल्या काकांच्या दुकाना शेजारीच सलूनचे दुकान चालवायचा. त्याचे काका किराणा दुकान चालवत होते. दिवस खूप चांगले जात होते. सागरचे दुकान देखील चांगले चालत होते आणि त्याच कमाईवर तो आपला घर खर्च भागवत होता. अशाच प्रकारे दिवस जात होते आणि त्याचे वय देखील वाढत होते. एके दिवस त्याचे काका त्याला म्हणाले, बाळा, आता तुझं लग्नाचं वय झालं आहे, तू लग्न करून घ्यायला हवं. त्यावर सागर म्हणाला, माझे आई वडील जिथे मुलगी पाहतील, जिची निवड करतील, तिच्यासोबतच मी लग्न करेल. तेव्हा त्याचे काका म्हणाले, अरे, तुझे आई वडील तुझ्या लग्नाबद्दल काही विचार करताना दिसत नाही. त्यावर सागर म्हणाला, जेव्हा ती विचार करतील तेव्हाच मी लग्न करेन, अजून मला घाई झालेली नाही. त्यानंतर त्याचे काका थेट त्याच्या आईवडिलांकडे गेले. आपल्या भावाकडे आणि वहिनीकडे जाऊन ते म्हणाले, सागरचे आता लग्नाचं वय झालं आहे, तो चांगली कमाई देखील करू लागला आहे, मग त्याचे लग्न का करून टाकत नाही. त्यावर सागरचे आईवडील म्हणाले, तुमच्या नजरेत एखादी चांगली मुलगी असेल तर नक्की सांगा. हे ऐकताच काका म्हणाले, हो, माझ्या नजरेत एक चांगली मुलगी आहे. तुम्हाला योग्य वाटलं तर मी तिच्याशी सागरचं लग्न लावून देऊ शकतो. तिचं नाव माधुरी आहे. हे ऐकताच सागरचे आईवडील सुद्धा तयार झाले. सागरच्या काकांनी लगेच त्या मुलीच्या कुटुंबासोबत संपर्क साधला. दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली. सर्व माहिती घेतल्यानंतर लग्नाची तारीख ठरली आणि ठरलेल्या तारखेला मोठ्या थाटामाटात सागर आणि माधुरी यांचं लग्न पार पडलं. लग्न झाल्यानंतर माधुरी सासरी आली. घरातील सर्व सदस्यांनी, नातेवाईकांनी आणि पाहुण्यांनी तिचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर तिला नववधूच्या खोलीत पाठवण्यात आलं. सागरही सर्व नातेवाईकांना भेटून त्यांच्याशी बोलून आपल्या खोलीत आला. रात्री जेव्हा तो खोलीत पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की माधुरी शांतपणे पलंगावर बसली होती. दोघेही नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी सज्ज होते. मात्र पहिल्याच रात्री माधुरीला सागरच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवलं. सागर तिच्या भावना, तिची सोय आणि तिचा आराम यापेक्षा स्वतःच्या अपेक्षांवर अधिक लक्ष केंद्रित करत होता. माधुरी खूप अस्वस्थ झाली. तिच्या नवऱ्याच्या वागण्याने ती पूर्ण बेजार झाली होती. ती नव्या घरात, नव्या वातावरणात होती. तिला समजून घेण्याची गरज होती, पण सागर तिच्या मनस्थितीकडे फारसं लक्ष देत नव्हता. रात्र कशीबशी संपली. दुसऱ्या दिवशी घरात लग्नानंतरचे कार्यक्रम, पाहुण्यांची ये-जा आणि इतर कामे सुरू होती. पण माधुरीच्या मनात पहिल्या रात्रीचा अनुभव सतत फिरत होता. रात्र झाली आणि पुन्हा दोघे एकत्र आले, पण परिस्थितीत फारसा काही बदल झालेला नव्हता. अशाच प्रकारे 4-5 दिवस गेले. माधुरी दिवसेंदिवस अधिकच त्रस्त होत होती. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. तिला वाटत होतं की संसारात प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर असणं महत्त्वाचं असतं, पण सागर मात्र ते काही समजून घेत नव्हता. एके दिवशी सकाळी सागर नेहमीप्रमाणे दुकानावर गेला. त्याच्या जाण्यानंतर माधुरी खोलीतून बाहेर आली. तिने सासूबाईला पाहिलं आणि त्यांच्या गळ्यात पडून ती ढसाढसा रडू लागली. सासूबाईंनी घाबरतच विचारलं, काय झालं सुनबाई, का रडत आहेस? माधुरी रडत रडतच म्हणाली, आई, तुमचा मुलगा माझ्या भावना समजून घेत नाही, त्याला माझ्या त्रासाची जाणीवच होत नाही. हे ऐकून सासूबाई चिंतेत पडल्या. त्या म्हणाल्या, नेमकं काय झालंय, नक्की सांग मला. मात्र माधुरीने जास्त काही सांगितलं नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, काही नाही आई, मला फक्त तुमच्याशी बोलायचं होतं. असे म्हणून ती पुन्हा घरकामाला लागली, पण तिच्या मनातील वेदना मात्र कमी झाल्या नव्हत्या. माधुरीच्या मनात खूप मोठा संघर्ष सुरू होता. एका बाजूला नुकतेच लग्न झालं होतं, नवीन संसार सुरू झाला
होता, तरी दुसऱ्या बाजूला सागरच्या वागण्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाली होती. त्या दिवशी तिने सासूबाईसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण नवीन घर, नवीन नातेसंबंध आणि मनातील संकोच यामुळे ती मनातील सर्व काही उघडपणे सांगू शकली नव्हती. दिवसभर घरातील कामे सुरू होती. सागर दुकानावर गेला होता. सासू सासरे आपल्या कामामध्ये व्यस्त होते. बाहेरून पाहिले तर सर्व काही सुरळीत दिसत होतं, पण माधुरीच्या मनात मात्र थोडी मोठीच घालमेल सुरू होती. संध्याकाळ झाली. सागर दुकानावरून घरी आला. त्याने नेहमीप्रमाणे जेवण केले आणि सर्वांसोबत काही वेळ बसला, पण माधुरी मात्र शांत होती. तिच्या चेहऱ्यावरील हसू आता जवळपास नाहीसं झालं होतं. रात्र झाली. दोघे पुन्हा आपल्या खोलीत गेले. माधुरीला वाटत होतं की कदाचित आज सागर तिच्यासोबत मनापासून बोलल, तिच्या भावना समजून घेईल, तिचं म्हणणं ऐकेल, पण तसं काहीच झालं नाही. पुढचे 2 दिवसही त्याने तिच्या भावनांचा विचार न करता संसार रेटला. माधुरीच्या मनातील तणाव आता खूप वाढला होता. तिला जाणवत होतं की या नात्यात तिच्या भावनांना पुरेसं महत्त्व मिळत नाही. शेवटी एका सकाळी तिने मोठा निर्णय घेतला. सकाळचे साधारण 8 वाजले होते. सागर घरामध्येच होता. माधुरी त्याच्या समोर आली आणि ठाम आवाजात म्हणाली, सागर, मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही. हे ऐकताच सागरला धक्का बसला. तो म्हणाला, काय बोलतेस तू? अचानक असं का म्हणत आहेस? माधुरी म्हणाली, अचानक नाही, मी गेल्या अनेक दिवसांपासून विचार करत आहे. मला या नात्यात आनंद मिळत नाही. मला असं वाटतं की तू मला समजून घेत नाही. सागर तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागला. तो म्हणाला, माधुरी, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर. मी पुढे स्वतःमध्ये बदल करेन. पण माधुरीचा निर्णय आता बदलणारा नव्हता. तिने शांतपणे आपलं सामान गोळा करायला सुरुवात केली. सागर तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. तो वारंवार माफी मागत होता, पण माधुरीने एकदाचा निर्णय घेतला होता. थोड्याच वेळात ती घराबाहेर पडली आणि माहेरी निघून गेली. सागरचे आई वडील पूर्णपणे गोंधळून गेले होते. त्यांनी सागरला विचारलं, नेमकं काय झालंय? सुनबाई एवढी रागाने निघून गेली. सागरचे त्याचे ठोस उत्तर नव्हते. तो फक्त एवढं म्हणला, मला काही समजत नाही, ती मला का सोडून गेली ते मला देखील कळत नाही. दिवस पुढे जात राहिले. काही दिवसांनी माधुरीकडून घटस्फोटाची कागदपत्रे आली. दोन्ही कुटुंबाने चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण माधुरी मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. अखेरीस सागर आणि माधुरी या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर सागरच्या आयुष्यात आणखी एक कठीण टप्पा सुरू झाला आणि गावातील लोक त्याच्याबद्दल कुजबूज करू लागले. कोणी म्हणायचं लग्नाला काही दिवस झाले आणि बायको सोडून गेली, तर कोणी म्हणायचं नक्कीच काहीतरी मोठी समस्या असेल. अशा टोमण्यामुळे सागर मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झाला होता. 6 महिने असे निघून गेले. दरम्यान तो पुन्हा आपल्या सलूनच्या कामात गुंतून राहिला. एक दिवस त्याच्या काकाने पुन्हा एक स्थळ आणले. त्यावेळी त्या मुलीचे नाव सोनाली होते. सोनाली तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. ती स्वभावाने शांत, समजूतदार आणि घर सांभाळणारी होती. दोन्ही कुटुंबाने एकमेकांची भेट घेतली आणि सोनालीच्या कुटुंबाला सागरबद्दल माहिती देण्यात आली. पहिले लग्न तुटल्याचे देखील सांगण्यात आलं. सर्व गोष्टी समजून घेतल्यानंतर सोनालीच्या कुटुंबाने हे नातं स्वीकारलं. काही दिवसातच लग्नाची तारीख ठरली आणि जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सागर आणि सोनाली यांचे लग्न मोठ्या उत्साहात पार पडलं. सागरला वाटत होतं की यावेळी सर्व काही ठीक होईल. त्याने सोनालीला खूप प्रेमाने घरी आणलं. घरातील सर्वजण आनंदी होते. सागरचे आई वडील मनोमन प्रार्थना करत होते की यावेळी त्याच्या मुलाचा संसार सुखाचा व्हावा. सोनाली देखील नवीन आयुष्याबद्दल अनेक स्वप्न घेऊन सासरी आली होती, पण नियतीने अजून काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. सागर आणि सोनालीचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. लग्नानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. सागरचे आई वडील खूप खुश होते. पहिले लग्न टिकू शकले नव्हते, पण यावेळी सर्व काही व्यवस्थित होईल अशी त्यांना आशा होती. सोनाली देखील नवीन संसाराबद्दल अनेक स्वप्न घेऊन सासरी आली होती. सुरुवातीला 1-2 दिवस सर्व काही ठीक चालले. नातेवाईकांची ये-जा, लग्नानंतरचे कार्यक्रम आणि घरातील गडबड यामध्ये वेळ कसा गेला हे कोणालाच कळलं नाही. मात्र काही दिवसांनी सोनालीला देखील सागरच्या स्वभावातील तीच गोष्ट जाणवू लागली जी याआधी माधुरीला जाणवत होती. सागर मनाने वाईट नव्हता, पण तो स्वतःच्या विचारांना आणि अपेक्षांना जास्त महत्त्व देत होता. समोरच्या व्यक्तींना भावना, तिच्या दृष्टिकोन, तिच्या मनातील गोष्टी समजून घेण्यात तो कमी पडत होता. सोनालीने सुरुवातीला शांतपणे त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. ती म्हणायची, सागर, संसार फक्त एका व्यक्तीच्या इच्छेवर चालत नाही, दोघांनी समजून घेतलं पाहिजे. पण सागरला वाटत होते की तो काही चुकीचं करत नाही.
दिवस जात होते आणि सोनालीच्या मनातील नाराजी वाढत होती. एक दिवस सकाळी तिने आपल्या वडिलांना फोन केला. फोनवर बोलताना तिचा आवाज भरून आला. ती म्हणाली, मला इथं राहणं कठीण वाटत आहे. हे ऐकता तिचे आईवडील सुद्धा चिंतेत पडले. दुसऱ्या दिवशी ते सागरच्या घरी आले आणि त्यांनी सागरसोबत चर्चा केली. सागरने पुन्हा एकदा माफी मागितली आणि पुढे स्वतःमध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले. सोनालीच्या आईवडिलांनी तिला समजावले, प्रत्येक नात्यात सुरुवातीला अडचणी येतात, एक संधी अजून दे. खूप विचार केल्यानंतर सोनाली तयार झाली. ती पुन्हा सासरी राहू लागली. काही दिवस सर्व काही ठीक असल्यासारखं वाटत होतं. सागरने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला, पण काही काळानंतर तो पुन्हा जुन्या पद्धतीने वागू लागला. आता मात्र सोनालीचा संयम संपला होता. एके दिवस सकाळी तिने आपलं सामान गोळा केलं आणि माहेरी जाण्याचा निर्णय ठाम केला. सासूबाईंनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, सुनबाई अजून एकदा विचार कर. पण सोनालीचा निर्णय पक्का झाला होता. ती शांतपणाने म्हणाली, आई मी खूप प्रयत्न केला, पण मला या नात्यात समाधान मिळत नाही. हे ऐकून सासूबाई निरुत्तर झाल्या. सोनाली घर सोडून गेली. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. अखेरीस सागर आणि सोनाली या दोघांचा देखील घटस्फोट झाला. आता गावात मात्र सागरची आणखी जास्त चर्चा होऊ लागली. लोक त्याची चेष्टा करू लागले. 2-2 बायका सोडून गेल्या. नक्की काहीतरी मोठी समस्या आहे याच्यासोबत संसार करणं एवढं अवघड आहे का? अशा अनेक चर्चा गावभर सुरू होत्या. हे सगळं ऐकून सागर खूप त्रस्त झाला होता. त्याला गावात राहणे आता कठीण वाटू लागले होते. एक दिवस तो आईवडिलांसमोर बसला आणि म्हणाला, बाबा आता मला इथं राहायचं नाही. रोज लोकांच्या बोलण्याला मी कंटाळलो आहे. मी पुण्याला जाईन, तिथे नवीन आयुष्य सुरू करेन. आईवडिलांना हे ऐकून खूप वाईट वाटलं, पण मुलाच्या मनस्थितीची त्यांना कल्पना होती. त्यांनी त्याला परवानगी दिली. काही दिवसांनी सागर पुण्याला गेला. पुण्यात त्याने एक खोली भाड्याने घेतली. तिथे त्याने पुन्हा एक नवीन सलून सुरू केलं. हळूहळू त्याचा व्यवसाय चालू लागला. दिवसभर तो दुकानात कामात राहायचा आणि रात्री आपल्या खोलीत परत यायचा. अशा प्रकारे काही महिने गेले. ज्या इमारतीत तो राहत नव्हता त्याच इमारतीत तिच्या शेजारी एक विधवा महिला राहत होती. तिचं नाव स्वाती होते. स्वातीला एक लहान मुलगा होता. ती आपल्या मुलासोबत एकटीच राहत होती. संध्याकाळच्या वेळी जिन्यात, अंगणात किंवा पाण्याच्या टाकीजवळ त्या दोघांची भेट व्हायची. हळूहळू ओळख वाढली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघे एकमेकांसोबत मोकळेपणाने बोलू लागले. सागरने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी स्वातीला सांगितल्या. 2 लग्ने, 2 घटस्फोट आणि गावकऱ्यांचे टोमणे. स्वाती शांतपणे त्याचे बोलणं ऐकत होती. तिला सागरबद्दल सहानुभूती वाटत होती. काळ जसा जसा पुढे गेला तशी तशी दोघांची मैत्री अधिकच घट्ट झाली. मात्र सागरला अजूनही समजत नव्हतं की त्याच्या आयुष्यातील खऱ्या समस्येचे मूळ नेमकं कुठे आहे. आणि पुढे स्वाती त्याला अशी गोष्ट सांगणार होती ज्यामुळे त्याच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाणार होता. स्वाती आणि सागरची मैत्री दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत होती. दोघेही अनेकदा संध्याकाळी बसून गप्पा मारत असायचे. स्वातीचा मुलगाही सागरसोबत चांगला जुळून गेला होता. सागर जेव्हा दुकानावरून परत यायचा तेव्हा अनेकदा स्वाती त्याला चहा प्यायला बोलवायची. कधी तो तिच्या मुलासाठी खाऊ आणायचा, तर कधी मुलाला फिरायला घेऊन जायचा. हळूहळू स्वातीला वाटू लागले की सागर मनाने वाईट माणूस नाही. तो प्रामाणिक आहे, मेहनती आहे आणि कुटुंबाची काळजी घेणार आहे. मात्र त्याच्या 2 लग्नाचा विषय आला की तो खूप अस्वस्थ व्हायचा. एक दिवस मुसळधार पाऊस पडत होता. संध्याकाळी सागर दुकान बंद करून खोलीत आला. काही वेळाने त्याचा फोन वाजला आणि फोन तो स्वातीचा होता. ती म्हणाली, सागर थोडा वेळ आहे का? मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. सागर लगेच तिच्या घरी गेला. स्वातीचा मुलगा तिथे झोपलेला होता. दोघेही हॉलमध्ये बसून बोलू लागले. बोलता बोलता पुन्हा सागरच्या भूतकाळाचा विषय निघाला. सागर म्हणला, स्वाती मला आजही समजत नाही की माझ्या दोन्ही बायका मला सोडून का गेल्या. मी तर त्यांना प्रेमच दिलं होतं. काही क्षण स्वाती शांत राहिली. मग ती म्हणाली, सागर कधी कधी फक्त प्रेम पुरेसं नसतं. हे ऐकून सागर तिच्याकडे पाहू लागला. स्वाती पुढे म्हणाली, नात्यात समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. अनेकदा आपल्याला वाटतं आपण बरोबर आहोत, पण समोरच्या व्यक्तीला काय वाटतं हे आपण ऐकतच नाही. सागर विचारात पडला, कारण याआधी माधुरी आणि सोनालीने जवळपास अशीच गोष्ट त्याला सांगितली होती. स्वाती पुढे म्हणाली, तुझ्या दोन्ही लग्नामध्ये एक गोष्ट समान होती. दोन्ही वेळा बायकोंना असं वाटलं की तू त्यांना पूर्णपणे समजून घेत नाही. हे ऐकून सागर आता पहिल्यांदाच गंभीर झाला. तो बराच वेळ काही बोलला नाही. त्या दिवसानंतर त्याने स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. पण त्याच वेळी स्वातीने देखील एक निर्णय घेतला. तिला जाणवत होतं की सागर तिच्याबद्दल भावनिकदृष्ट्या जास्त गुंतत चालला आहे.
एक दिवस तिने स्पष्टपणे सागरसोबत बोलण्याचं ठरवलं. ती म्हणाली, सागर, तू चांगला मित्र आहेस, पण मला वाटतं आपण फक्त मित्रच राहिलेलं बरं. सागरला हे ऐकून धक्का बसला. तो म्हणाला, का, मी काय चुकीचं केलं का? स्वाती हसत म्हणाली, नाही, पण माझं आयुष्य वेगळं आहे. मला माझ्या मुलाचा विचार करायचा आहे आणि मला कोणत्याही नवीन नात्यात आता पडायचं नाही. सागर शांत झाला. त्याला स्वातीचे म्हणणे समजत होते. काही दिवसांनी स्वातीने दुसरं घर भाड्याने घेतलं आणि तिथे राहायला गेली. जाण्यापूर्वी ती सागरला म्हणाली, आयुष्यात पुढे जा, भूतकाळात अडकून राहू नको. स्वाती निघून गेल्यानंतर सागर पुन्हा एकटा पडला. दिवसभर दुकान आणि रात्री रिकामी खोली. पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात एकटेपणाने घर केले. काही महिन्यापर्यंत त्याने स्वतःला फक्त कामामध्ये गुंतवून ठेवलं. त्याने ठरवलं की आता ना प्रेम करायचे ना लग्नाचा विचार करायचा. पण माणसाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला कोणाच्या तरी सहवासाची गरज वाटतच असते. आणि याच काळात सागरच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एंट्री होणार होती. त्या मुलीचं नाव होतं पूजा. पण पूजाचे आगमन सागरच्या आयुष्यात फक्त एक नवीन नातं घेऊन येणार नव्हतं, तर त्याच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलणारं होतं. स्वाती निघून गेल्यानंतर सागरचे आयुष्य पुन्हा एकदा एकटेपणाने भरून गेले होतं. सकाळी दुकान उघडायची, दिवसभर ग्राहकाची कामे करायची आणि रात्री रिकाम्या खोलीत परत यायचं. असा त्याचा दिनक्रम झाला होता. 2 लग्न मोडली होती. स्वातीसोबत देखील नाते पुढे जाऊ शकले नव्हते. त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवा आणि कोणावर नाही हेच त्याला समजत नव्हतं. एक दिवस दुपारच्या वेळी त्याच्या सलूनमध्ये एक तरुणी आली. तिचं नाव पूजा होतं. पूजा ही साध्या कुटुंबातील मुलगी होती. ती कामाच्या शोधात आली होती आणि एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. तिचा स्वभाव खूप मोकळा, आत्मविश्वासपूर्ण आणि बोलका होता. ती प्रथमच सलूनमध्ये आली होती, पण तिच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे सागरला ती लगेच लक्षात राहिली. काम झाल्यानंतर तिने सहज सागरसोबत काही गप्पा मारल्या आणि ती तिथून निघून गेली. 2-3 दिवसांनी ती पुन्हा आली. यावेळी तिने बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. अशा प्रकारे तिच्या भेटी वाढत गेल्या. हळूहळू दोघांची चांगली ओळख झाली. एक दिवस पूजा थेट सागरला म्हणाली, तुझ्याबद्दल मी अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. हे ऐकून सागर हसला आणि तो म्हणाला, लोक माझ्याबद्दल चांगले कमी आणि वाईटच जास्त बोलतात. पूजा म्हणाली, म्हणूनच मला खरं जाणून घ्यायचं आहे. सागर काही क्षण शांत राहिला, पण त्याने आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व गोष्टी तिला सांगायला सुरुवात केली. पहिले लग्न, माधुरीचा घटस्फोट, दुसरे लग्न, सोनालीचा निरोप, गावकऱ्यांची चेष्टा, पुण्यात येणे, स्वातीसोबतची मैत्री, सगळे काही त्याने पूजाला सांगितलं. पूजा शांतपणे ऐकत राहिली. सगळे ऐकल्यानंतर ती म्हणाली, मी लोकांचं ऐकून कोणाबद्दल मत बनवत नाही, म्हणून स्वतः कसं आहे मला स्वतः अनुभवायला आवडतं. हे ऐकून सागरला आश्चर्य वाटले, कारण आजपर्यंत त्याच्या भूतकाळामुळे अनेक लोक त्याच्यापासून दूर गेले होते, पण पूजा मात्र तशी नव्हती. त्या दिवसानंतर त्यांची भेट वाढू लागली. ते दोघे एखाद्या हॉटेलमध्ये बसून चहा प्यायचे, कधी पुण्याच्या रस्त्यावर तासंतास फिरत गप्पा मारायचे. हळूहळू दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. पण एक गोष्ट वेगळी होती. पूजा इतरांप्रमाणे फक्त सागरचे ऐकत नव्हती, तर त्याच्या चुका देखील त्याला दाखवत होती. एक दिवस ती म्हणाली, सागर, तुला माहीत आहे का तुझी सर्वात मोठी समस्या काय आहे? सागरने विचारलं, काय? ती म्हणाली, तू वाईट माणूस नाहीयेस, पण तुला असं वाटतं की फक्त तूच बरोबर आहेस. समोरच्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेण्याची तुला सवय नाही. हे ऐकून सागर विचारात पडला, कारण अगदी असेच काहीसे स्वातीने देखील त्याला सांगितलं होतं. आता पहिल्यांदाच त्याला वाटू लागले की कदाचित समस्या इतरांमध्ये नसून स्वतःमध्ये असू शकते. त्या दिवसांपासून त्याने स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या लोकांचे बोलणे अधिक लक्ष देऊन ऐकू लागला, रागावर नियंत्रण ठेवू लागला, समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. पूजालाही त्याच्यातला हा बदल जाणवत होता. काही महिने असेच गेले. दोघांचे नाते दिवसेंदिवस अधिक मजबूत होत गेले. एका संध्याकाळी दोघे बसले होते. सूर्य मावळत होता. सागर बराच वेळ शांत बसला होता. अचानक त्याने पूजाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, पूजा, तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला स्वतःला ओळखायला मदत झाली. तू माझ्यासोबत लग्न करशील का? हे ऐकून पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही क्षण शांत राहिली, मग हसत म्हणाली, हो, करेन. तो क्षण सागरच्या आयुष्याचा सर्वात आनंदाचा क्षण होता. पहिल्यांदाच त्याला असं वाटत होतं की त्याला खरंच समजून घेणारी व्यक्ती भेटली आहे. काही महिन्यानंतर दोघांनी साध्या पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर त्याने नवीन आयुष्याची सुरुवात केली. पण सागरला अजूनही कल्पना नव्हती की आयुष्य त्याच्यासाठी आणखी एक मोठा धडा घेऊन येत होते आणि तो धडा त्याला कायमचा बदलून टाकणार होता. काही महिन्यानंतर सागर आणि पूजाने लग्न साध्या पण आनंदी वातावरणात पार पडले. यावेळी सागरच्या मनात वेगळी शांतता होती. या दोन्ही लग्न अपयशी ठरली होती, पण पूजासोबत त्याला पहिल्यांदा असं वाटत होतं की त्याला खरं समजून घेणारी व्यक्ती मिळाली आहे. लग्नानंतर काही दिवसांनी दोघे सागरच्या गावात गेले. सागरच्या आईवडिलांनी पूजाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले.
अनेक वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर खरे समाधान दिसत होते, कारण 2 अपयशी संसारानंतर त्यांचा मुलगा पुन्हा एकदा आनंदित दिसत होता. गावातही या लग्नाची खूप चर्चा झाली. ज्यांनी कधी काळी सागरची चेष्टा केली होती तेच लोक आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. कुणी म्हणत होतं यावेळी सागर खूप बदललेला दिसतोय, तर कुणी म्हणत होते त्याच्या आयुष्यातील योग्य व्यक्ती आली असावी. सागर आणि पूजा काही दिवस गावात राहिले. त्यानंतर ते पुन्हा पुण्यात परतले. दोघांचा संसार आनंदाने सुरू झाला. पण यावेळी एक गोष्ट वेगळी होती. पूर्वी सागर फक्त स्वतःच्या विचारावर चालायचा. आता तो पूजाचे म्हणणे ऐकू लागला. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर दोघे मिळून चर्चा करायचे. एक दिवस पूजा हसत त्याला म्हणाली, आता तू खूप बदलला आहेस. सागर म्हणाला, कारण मला आता समजत आहे की नातं टिकवायचं असेल तर फक्त प्रेम पुरेसं नसतं. पूजा म्हणाली, मग अजून काय लागतं? सागर हसला आणि म्हणाला, विश्वास, आदर, संवाद आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांची कदर. हे ऐकून पूजा हसली, कारण अगदी हाच धडा ती अनेक दिवसांपासून सागरला समजवण्याचा प्रयत्न करत होती. सागरला शेवटी त्याच्या मनासारखा जीवनसाथी मिळाला, पण त्याचबरोबर त्याने स्वतःमध्ये बदल केला आणि हाच बदल त्याच्या सुखी आयुष्याचे खरे कारण ठरला. धन्यवाद मित्रांनो. आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका.